नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत केमिकल रिॲक्शनला. ज्या केमिकल रिॲक्शनची माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे त्या केमिकल रिॲक्शनचं नाव आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. या ठिकाणी ज्या रिॲक्शनबद्दलची माहिती आपण घेत आहोत ती रिॲक्शन त्याच्यामध्ये आपल्याला अल्कोहोल घ्यायचं आहे, अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक शब्द आपल्यासमोर डिहायड्रेशन. आता डिहायड्रेशन म्हणजे नेमकं काय आणि आपल्याला काय करायचं आहे, अल्कोहोल घ्यायचं आहे आणि त्या अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं आहे. परंतु त्याच्या अगोदर आपल्याला माहीत असलं पाहिजे डिहायड्रेशन म्हणजे नेमकं काय. बघा आता एक शब्द प्रयोग आपण घेऊ, डिहायड्रेशन. ह्याच्यामध्ये 3 शब्द आहेत. पहिला शब्द डी आहे अधिक, दुसरा शब्द हायड्रो आहे आणि तिसरा शब्द शन. 3 शब्द डिहायड्रेशन असे 3 शब्द या ठिकाणी आहेत. आता याच्यामधला पहिला शब्द जो आहे डी या शब्दाचा अर्थ होतो काढून टाकणे. काढून टाकणे. डी म्हणजे काय? काढून टाकणे. काय काढून टाकायचा? हायड्रो. आता हायड्रो म्हणजेच काय? वॉटर मॉलिक्यूल H2O. हायड्रो या शब्दाचा अर्थ काय? H2O काढून टाकायचा आपल्याला. डी म्हणजे काढून टाकायचा, हायड्रो म्हणजे वॉटर पाणी काढून टाकायचं आहे आणि शन म्हणजे प्रोसेस किंवा प्रक्रिया. प्रोसेस किंवा प्रक्रिया झालं. म्हणजे डिहायड्रेशन म्हणजे काय बाबांनो? डिहायड्रेशन म्हणजे अशा प्रकारची प्रोसेस, अशा प्रकारची प्रक्रिया ज्या प्रक्रियेमध्ये आपण वॉटर मॉलिक्यूलला, पाण्याला काढून टाकतो. म्हणजे अशा प्रकारची अभिक्रिया, अशा प्रकारची प्रक्रिया, अशा प्रकारची प्रोसेस ज्याच्यामध्ये आपल्याला वॉटर मॉलिक्यूल काढून टाकायचा आहे. दॅट इज कॉल्ड एज डिहायड्रेशन. म्हणजे डिहायड्रेशनचा अर्थ काय? डिहायड्रेशन म्हणजे पाण्याचा मॉलिक्यूल काढून टाकणे, वॉटर मॉलिक्यूल काढून टाकणे, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करणे. सो रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड एज डिहायड्रेशन. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड एज डिहायड्रेशन. इथं लिहूयात आपण रिमूव्हल ऑफ म्हणजे काढून टाकणे. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज डिहायड्रेशन. संपलं. वॉटर मॉलिक्यूल आपण काढून टाकतोय आणि जर एखाद्या अभिक्रियेमध्ये, एखाद्या रिॲक्शनमध्ये वॉटर मॉलिक्यूल काढून टाकला जात असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला, अशा प्रकारच्या अभिक्रियेला आपण एक विशिष्ट शब्द प्रयोग करतो. दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज द डिहायड्रेशन. अशा प्रकारे या ठिकाणी डिहायड्रेशनची व्याख्या करता येते. ओके. तुम्हाला या ठिकाणी कोणाचं डिहायड्रेशन करायचं आहे? अल्कोहोलचं. म्हणजे अल्कोहोलमध्ये असलेला वॉटर मॉलिक्यूल आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणजे वॉटर मॉलिक्यूलचं डिहायड्रेशन करायचं आहे. ते कसं होतं त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. आता या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे बाबांनो? आपल्याला घ्यायचा आहे अल्कोहोल. इथं लिहू बरी, वरच्या बाजूला लिहू. हे पहा, आपल्याला काय घ्यायचं? अल्कोहोल. ठीक आहे. आता अल्कोहोलमधला वॉटर मॉलिक्यूल काढून टाकायचा आहे. या अभिक्रियेमध्ये आपल्याला काय करायचं हे पहिल्यांदा कळायला पाहिजे. आपल्याला अल्कोहोल घ्यायचा आहे, अल्कोहोलमधला वॉटर मॉलिक्यूल काढून टाकायचा आहे आणि वॉटर मॉलिक्यूल काढून टाकणे, पाणी काढून टाकणे याला म्हणतात डिहायड्रेशन. म्हणजे अल्कोहोलचं आपण काय करू? डिहायड्रेशन करू. डिहायड्रेशन. आणि अल्कोहोलचं डिहायड्रेशन आपण जेव्हा करतो तेव्हा त्या ठिकाणी अल्कीन तयार होतो. अल्कोहोलचं डिहायड्रेशन केल्यानंतर तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो अल्कीन आहे. म्हणजे अल्कोहोलचं डिहायड्रेशन केल्यानंतर अल्कीन तयार होतो. हे पण वाक्य आपण त्या ठिकाणी थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढे आपण जाऊयात. आता याच्यामध्ये डिहायड्रेशन करण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागतो? डिहायड्रेशन आपोआप होतं का? होत नाही. अरे बाबांनो, तुम्हाला जर डिहायड्रेशन करायचं असेल तर डिहायड्रेशन करण्यासाठी आपल्याला डिहायड्रेटिंग एजंटची आवश्यकता आहे. कशाची? डिहायड्रेटिंग एजंट. बघा आता इथे हेडिंग लिहिले आपण, डिहायड्रेटिंग एजंट. ज्याच्या साह्यानं डिहायड्रेशन होतं, ज्याच्या मदतीनं आपण डिहायड्रेशन करतो त्याला म्हणतात डिहायड्रेटिंग एजंट. लक्षात घ्या, डिहायड्रेटिंग एजंटच्या साह्याने डिहायड्रेशनची अभिक्रिया घडवून आणली जाते. हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. लिहिलं आपण डिहायड्रेटिंग एजंट. मग आता डिहायड्रेटिंग एजंट कुठले कुठले आहेत? नंबर 1 कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड. हा डिहायड्रेटिंग एजंट आहे.
हा काय काम करतो, वॉटर मॉलिक्यूल काढून टाकतो. हा काय काम करतो, पाण्याचा मॉलिक्यूल काढून टाकतो. म्हणून कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेट H2SO4 याला आपण काय म्हणतो, डिहायड्रेटिंग एजंट म्हणतो. दुसरा बघा P2O5 फॉस्फरस पेंटॉक्साइड, P2O5 फॉस्फरस पेंटॉक्साइड. आणि तिसरा आहे Al2O3 ॲल्युमिना. अशी 3 नावं आपण लक्षात ठेवायचं आहे. डिहायड्रेशन करण्यासाठी आपण डिहायड्रेटिंग एजंटचा वापर करतो. कोणकोणते डिहायड्रेटिंग एजंट आपण वापरतो, नंबर 1 कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड, नंबर 2 फॉस्फरस पेंटॉक्साइड, नंबर 3 ॲल्युमिना. यांच्या मदतीनं डिहायड्रेशन केलं जातं. जर आता मग ह्याचा वापर करू आपण आणि डिहायड्रेशन करू, संपलं. आणि तुम्हाला कोणाचं डिहायड्रेशन करायचं आहे, अल्कोहोलचं. आणि अल्कोहोलचं डिहायड्रेशन केल्यानंतर तयार होणारा प्रोडक्ट कुठला आहे, दॅट इज नथिंग बट द अल्कीन. अल्कोहोलचं डिहायड्रेशन केल्यानंतर तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो अल्कीन आहे. मग नेमकं डिहायड्रेशन होतं कसं ते आपण बघू. बघा पहिल्यांदा आपण घेऊयात या ठिकाणी अल्कोहोल. हे कार्बन कार्बन असं लिहूयात आपण कळण्यासाठी. इथं H घेऊ, इथं OH घेऊ. हा अल्कोहोल आहे. ह्याचं आपण करू डिहायड्रेशन आणि त्यासाठी वापरू आपण कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड. कुठलंही वापरा. चला हे कोण आहे, अल्कोहोल. आता अल्कोहोलचं आपण काय करतो, डिहायड्रेशन. मग अल्कोहोलचं डिहायड्रेशन कसं करायचं लक्षात घ्या. आता समजा आपल्याला अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं आहे. 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. नंबर एक आता बघा OH ज्या कार्बनला जोडलाय तो अल्फा कार्बन झाला. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो अल्फा आणि त्याच्या शेजारचा जो असेल तो बीटा. बरोबर आहे. ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय त्या कार्बनला अल्फा कार्बन असे म्हणतात व त्याच्या शेजारच्या कार्बनला बीटा कार्बन असं म्हणतात. ओके, अल्फा बीटा ह्या गोष्टी आपल्याला कळाल्या. ओके, मग तुम्हाला काय करायचं आहे, डिहायड्रेशन. मग डिहायड्रेशन करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 1 डिहायड्रेशन जर करायचं असेल अल्कोहोलचं तर नंबर 1 अल्फावरचा OH ग्रुप काढून टाकावा. अल्फावरचा OH व नंबर 2 त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा H काढून टाकावा. HOH H2 निघून जाते. शेवटी अल्फा आणि बीटा ह्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड लिहावा. हो का, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. बघा 3 गोष्टी फार महत्त्वाच्या. अल्फा कार्बनवरचा OH काढून टाकावा व त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा हायड्रोजन काढून टाकावा व अल्फा आणि बीटा या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड लिहायचा. या 3 स्टेप केल्या की आपण त्या ठिकाणी रिॲक्शन पूर्ण केली. बघा हो का, अल्फावरचा OH, बीटावरचा H, अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड. चला काय उरलं बघा, इथं हे लिहून घ्या सगळं असंच. बघा हे सगळं आणि अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड आला. OH आणि H काल प्लस H2 वॉटर मॉलिक्यूल निघून गेला आणि तयार झाला अल्कीन. अल्कोहोलपासून अल्कीन तयार झाला. बस हे अशा प्रकारचं डिहायड्रेशन होतं. बस ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्यात. बाबांनो, अल्कोहोलचं डिहायड्रेशन करणं फार सोपं आहे. अल्कोहोलचं जर तुम्हाला डिहायड्रेशन करायचं असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या. नंबर 1 अल्फा कार्बनवरचा OH ग्रुप काढून टाकावा व त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा H काढून टाकावा. आणि नंबर 3 अल्फा आणि बीटा या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड लिहायचा. ह्या 3 स्टेप केल्या ॲटोमॅटिक रिॲक्शन पूर्ण होते. आता आपण प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल असं प्रत्येकाचं एक्झाम्पल या ठिकाणी घेऊयात आणि ह्या सर्वांचं डिहायड्रेशन करण्याचा आपण प्रयत्न करूयात. ओके, लिहून घ्या. डिहायड्रेशन, वॉटर मॉलिक्यूल काढून टाकणे. डिहायड्रेशन, वॉटर मॉलिक्यूल काढून टाकणे. अल्कोहोलचं डिहायड्रेशन. कुणाचं डिहायड्रेशन करतोय आपण, अल्कोहोलचं डिहायड्रेशन. चला आता बघा एक एक उदाहरण घेऊ. पहिल्यांदा घेऊ प्रायमरी अल्कोहोल. पहिल्यांदा घेऊयात प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन. बघा उदाहरण घेऊ आता. इथे लिहितो मी CH2, इथे लिहितो मी CH2, इथे लिहितो OH, इथे लिहितो H. म्हणजे काय होईल, CH3 CH2OH इथिल अल्कोहोल नावायचं. या कंपाऊंडचं नाव काय, इथिल अल्कोहोल. वाटल्यास लिहितो तुम्ही इथं इथिल अल्कोहोल. ठीक आहे. आता ह्याचं आपण करू डिहायड्रेशन. आणि डिहायड्रेशन करण्यासाठी काय वापरायचं, कॉन्सन्ट्रेट H2SO4 वापरायचं. 95% वापरा, सेकंडरीला 60% वापरा, टर्शियरीला 20% वापरा. पर्सेंटेज हा प्रत्येकाचे वेगवेगळं. मी फक्त कॉन्सन्ट्रेट H2SO4 असं लिहितो. ओके, तुम्हाला माहित आहे आता अल्कोहोलचं तुम्हाला काय करायचं आहे, डिहायड्रेशन. मग तुम्हाला माहित आहे अल्कोहोलचं जर डिहायड्रेशन करायचं असेल तर अल्फावरचा OH ग्रुप काढून टाकावा, त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा हायड्रोजन ॲटम काढून टाकावा,
सगळ्यात शेवटी अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड लिहावा. अहो ह्या 3 स्टेप्स आहेत, पण त्याप्रमाणे करा. हो का. आता OH ग्रुप ज्या कार्बनला जोडला तो अल्फा, त्याच्या शेजारचा हा बीटा, म्हणजे अल्फा बीटा झाला. अल्फा कार्बनवरचा OH काढून टाका, त्याच्या शेजारच्या बीटावरचा H काढून टाका, आणि हा जो बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट करा अल्फा बीटाच्या मध्ये. संपलं. H आणि OH H2 निघून जाते. तुम्हाला माहित आहे H आणि OH म्हणजेच H2 वॉटर मॉलिक्यूल निघून जातो, सांगण्याची आवश्यकता नाही. झालं. म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 लिहू का इथं, CH2 डबल बॉन्ड CH2 इथे लिहू, मायनस H2 इथंच लिहितो. चालते का. पुढील आहे किंवा इथे लिहा, एकच अर्थ आहे. झालं. अल्फा कार्बनवरचा OH त्याच्या शेजारच्या बीटावरचा H काढून टाकावा. अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड द्यावा. लिहलो, अल्किन तयार झालं. अल्कोहोल पासून अल्किन, खलास. म्हणजे एकदम छोट्या छोट्या स्टेप्स आहेत. काय करायचं आहे, अरे बाबांनो आपल्याला काय करायचं हे कळायला पाहिजे. फार सोपं आहे, फक्त समजून घेतलं पाहिजे. आता ही एक स्टेप झाली. आता अजून एक उदाहरण घेऊन दाखवतो, म्हणजे कळतं आपल्याला. हो का. हे CH3, हे CH, हे CH2, हे OH आणि हे H, हे अल्फा, हे बीटा. बघा, ज्या कार्बनला OH जोडलाय तो कार्बन अल्फा, त्याच्या शेजारचा बीटा असतो. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडले त्याला अल्फा म्हणावे, त्याच्या शेजारचा कार्बन बीटा म्हणावे. आता का करू आपण डिहायड्रेशन. आता डिहायड्रेशन आपोआप होणार नाही. डिहायड्रेशन करण्यासाठी आपल्याला वापरावं लागेल डिहायड्रेटिंग एजंट. आपण कुठलं वापरायचं, कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड इज युज्ड. काय, कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड इज युज्ड लिहितो मी. का हे कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड झालं. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करा. हां, अल्फा कार्बनवरचा OH, बरं का, त्याच्या शेजारच्या बीटावरचा H आहे का. H आणि OH H2O निघून गेला. लिहू इथं मायनस H2O, आणि अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड. हे बॉन्ड इकडे शिफ्ट करा. मग काय, CH3 CH डबल बॉन्ड CH2, आणि अशा प्रकारे हा तयार झाला तुमचा अल्किन. दिस इज द प्रोपिलिन. दिस इज वरचं इथिलिन, हे खालचं प्रोपिलिन झालं. हे आहे तुमचा N प्रोपिल अल्कोहोल. अशी किती उदाहरणं घेऊ शकतो आपण, अशी कितीही उदाहरणं तुम्हाला करता येतील. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांच्या लक्षात येतील. तिसरं एक्झाम्पल करू, इथं करू आपण. हे बघा, सॉरी, हे बघा इथं लिहू आपण CH2 हां OH. बघा आता इथं कसं आहे, OH ग्रुप इथं जोडले म्हणजे हे झाला अल्फा, ह्याच्या शेजारचा कार्बन हा आहे म्हणजे हा झाला बीटा, आणि या ठिकाणी एक याच्यावर का ह्या ठिकाणी एक H असते, आपण काढू आपण असं H. चला, अल्फा कार्बनवरचा OH काढून टाकावा. हो का, हा OH. त्याच्या शेजारच्या बीटावरचा H काढून टाकावा. हो का, हा H काढून टाकला आपण, आणि मग अल्फा बीटाच्या मध्ये हा डबल बॉन्ड तयार होतो. संपलं. म्हणजे कसा प्रॉडक्ट येईल बघा. हे तरी तुम्ही कॉन्सन्ट्रेट दिसलं का इथं, हे दिसलं का रे, हे दिसलं का इथं बघा बरं, दिसलं काय. हां चला, मग आता काय होतंय बघा, कसा प्रॉडक्ट आला आपला. सॉरी, इथे होते डबल बॉन्ड CH2, इथे लिहू का मायनस H2. अशा प्रकारे हे आहे तुमचा जो सुरुवातीचा अल्कोहोल. या अल्कोहोलपासून हा अल्किन तयार झाला, आणि ह्या अल्किनचं नाव आहे, काय नाव सांगा ह्या अल्किनचं. काय नाव आहे, हां सायक्लोहेक्झेन मिथिलीन, असं हे अल्किनचं नाव आहे. संपलं. हे 3 उदाहरणं झाले प्रायमरी अल्कोहोलचे. आता सेकंडरी अल्कोहोलचं घेऊ आपण. सेकंडरी अल्कोहोलचे काही उदाहरणं आपण घेऊ आपल्याला कळण्यासाठी. बघा, रिॲक्शन तशीच घ्यायचं, रिॲक्शनमध्ये काय फरक करायचं नाही. हे बघा सेकंडरी अल्कोहोल, ठीक आहे. आता काय करू, आपण कॉन्सन्ट्रेट H2SO4 घेऊ, डिहायड्रेटिंग एजंट घेऊ. 60% घ्यायचं इथं. बघा मी काय सांगतोय. आता हा कोण आहे सेकंडरी अल्कोहोल, नाव काय, आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोल. आता OH ज्या कार्बनला जोडलाय तो अल्फा आहे, OH ज्या कार्बनला जोडलाय तो अल्फा. आता अल्फाच्या शेजारी बीटा, अल्फाच्या शेजारी बीटा. अरे बाबांनो, ह्याच्यामध्ये या उदाहरणामध्ये 2 बीटा आहेत, ह्याच्या अगोदर एकच होतं, परंतु या एक्झाम्पलमध्ये आपल्या समोर 2 बीटा कार्बन आहेत. मग हा पण बीटा आहे, हा पण बीटा आहे. पण लक्षात ठेवा, या बीटा कार्बनवर 3 आहेत, आणि या सुद्धा बीटा कार्बनवर 3 हायड्रोजन आहेत, म्हणजे समान आहेत. जर एकापेक्षा जास्त बीटा कार्बन असतील, परंतु त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान असेल, तर कुठला बी एका ठिकाणचा H काढायचा. कुठला बी एका, हिथला काढा किंवा हिथला काढा चालते, का फरक पडत नाही. कुठला बी एका ठिकाणचा काढून टाकायचं.
जर समान असतील तर हिथं बी 3 आहे तिथं बी 3 आहे, हायड्रोजन समान आहे, कुठलं बी एका ठिकाणचं काढा. तेव्हा हे बीटा आहे, इथलं काढून टाकू आपण. इथं 3 आहेत ना, 3 पैकी 2 लिहू, असं एक एच काढू. अल्फावरचा OH काढू आपण, आहे का. बीटावरचा एच काढू आणि अल्फा बीटाच्या मध्ये हा बॉन्ड येईल, डबल बॉन्ड, आहे का. काय एच आणि OH मायनस H2O. चला CH3 CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे कसं येईल, CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि नाव झालं प्रोपिलिन तयार झालं, संपलं. अशा प्रकारची रिॲक्शन. एक वाक्य या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं, बाबांनो, जर त्या ठिकाणी बीटा कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त असेल परंतु त्यांच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान असेल तर कुठलं बी एका ठिकाणचं काढून टाका. समान नसेल तर मग तिथं सेट-जेप्स रूल वापरा. मग सेट-जेप्स रूल का म्हणतो आपल्याला माहिती आहे, सांगायची गरज नाही. आणि त्या नियमाचा वापर करायचं आणि त्या ठिकाणी आपण कोणता मेजर कोणता मायनर प्रोडक्ट वापरून टाकायचं. कळलं म्हणा. ही एक रिॲक्शन. अजूनही घेतो बघा, अजूनही घेतो. शेमाशीच हे सेकंडरी अल्कोहोल. इथे घेऊ आपण कॉन्सन्ट्रेट H2SO4. OH कुठं जोडला ह्या कार्बनला, म्हणजे हा झाला अल्फा. ह्याच्या शेजारी हा बीटा. हिथं बी 2 हायड्रोजन, हिथं बी 2 हायड्रोजन. 1 2 2 कमी पडले म्हणजे 2 हायड्रोजन. 1 2 2 कमी पडले म्हणजे 2 हायड्रोजन. 2 व्हॅलन्सी कमी आहे ना म्हणून 2 हायड्रोजन. दोन्ही ठिकाणी 2 2 हायड्रोजन. ठीक आहे. अल्फावरचा OH काढावा आणि त्याच्या शेजारचा मग हिथं बी 2 इथं बी 2, दोन्ही समान आहेत ना, कुठलं बी एका ठिकाणचं काढा. तिथलं काढू आपण H. हा H काढून टाका. अल्फा हे बीटा, अल्फावरचा OH त्याच्या शेजारच्या बीटावरचा H काढून टाकला, H2O लिहू इथं, मायनस H2 निघून गेला. आणि अल्फा बीटाच्या मध्ये काय करा, बघा हा डबल बॉन्ड घ्या. म्हणजे आपला प्रॉडक्ट काही सायक्लोहेक्झिन. हो का, हा तयार झाला सायक्लोहेक्झिन. ह्याचं नाव आहे सायक्लोहेक्झिन. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं करता येतात. फक्त याच्यामध्ये एकच महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात ठेवायचं, अल्फावरचा OH ग्रुप काढून टाकावा व त्याच्या शेजारच्या बीटावरचा हायड्रोजन काढून टाकावा व अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड लिहावा. खलास खलास खलास. इतकं सोपं आहे आपण लक्षात घेतलं तर. ओके, लिहून घ्या. पॉज करून लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता घेऊयात आपण थोडंसं वेगळं उदाहरण, ज्या ठिकाणी समान संख्या नाही. अशा प्रकारचे एक उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या सर्वांना लक्षात येईल. अच्छा, आता बघा एक उदाहरण घेऊ वेगळं थोडंसं. CH3 CH OH CH2 CH3. ठीक आहे. बघा बरं का, थोडी वेगळं आहे. कॉन्सन्ट्रेट H2SO4. हां, आता बघा OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो अल्फा, त्याच्या शेजारचा हा पण बीटा आहे आणि हा पण बीटा आहे. ह्याच्यावरती हायड्रोजन 3 आहे, ह्याच्यावरती 2 आहे. समजा आपला नियम काय म्हणतो, जर एकापेक्षा जास्त बीटा कार्बन असतील परंतु त्यांच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान असेल तर कुठलंही एका ठिकाणचं काढून टाकायचं. परंतु समान जर नसेल तर एकदा इथलं काढा, एकदा इथलं काढा, म्हणजे एकापेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतील. वी गेट मोर दॅन वन प्रोडक्ट इफ 2 बीटा हायड्रोजन विच कॅरीज डिफरंट नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स आर प्रेझेंट. मी काय म्हणतो बघा, जर एकापेक्षा जास्त बीटा कार्बन असतील आणि त्याच्यावर असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान नसेल तर तिथं सेट-जेप्स रूल वापरायचं आणि तिथं एकापेक्षा जास्त प्रोडक्ट लिहायचं. एकदा इथलं काढा, एकदा इथलं काढा. समजा इथलं काढलं आपण, इथला OH इथला H, काही प्रोडक्ट सांगा बरं. CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3 हा पहिला प्रोडक्ट. हा इथलं एकदा काढायचं, एकदा इथलं एकदा इथलं, इथलं H काढा, इथला OH इथला H. चला कसं येईल, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 आहे का. आणि लक्षात घ्या, ज्या कार्बनवर हायड्रोजनची संख्या कमी असते तिथला हायड्रोजन काढलो तर तो प्रोडक्ट असेल आपला मेजर. आणि हे कोण सांगतं, सेट-जेप्स रूल. कोण सांगतो, सेट-जेप्स रूल. आणि अकॉर्डिंग टू सेट-जेप्स रूल हा मेजर प्रोडक्ट, हा मायनर प्रोडक्ट. संपली रिॲक्शन. म्हणजे जर एकापेक्षा जास्त बीटा कार्बन असतील व त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान नसेल तर त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त प्रोडक्ट येतात. कसे, हे अशा प्रकारे. हे म्हणजे हे वेगळ्या प्रकारचं उदाहरण. एवढं एक उदाहरण आपण लक्षात घ्यायचं आहे. आता आपण जो टर्शरी अल्कोहोलकडे. ठीक आहे. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, एकापेक्षा जास्त बीटा कार्बन असतील परंतु त्यांच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान असेल तर प्रोडक्ट एकच येणार. कुठलाही एका ठिकाणचा काढायचं. समान असेल तर, समान नसेल तर जिथं जिथं वेगवेगळं आहे तिथलं प्रत्येक ठिकाणचं H काढून टाकायचं. ओके, लिहून घ्या. असू द्या, लिहून टर्शरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. ठीक आहे. आता बघा CH3 CH3 OH
20% H2SO4 घ्यायचं. आपण घेऊ डायरेक्ट कॉन्सन्ट्रेट H2SO4. बघा हे बघा OH गुंतवलं इथं, हे अल्फा, हे बी बीटा, हे बी बीटा, हे बी बीटा, 3 बेटा, 3 बेटा, 3 बेटा आहे की नाही. OH ग्रुप ह्या कार्बनला जोडला, हा अल्फा झाला. हे बीटा, हे बीटा, हे बीटा, तिन्ही बीटा. पण एक वाक्य लक्षात घ्या, तिघावरती हायड्रोजन समान 3 आहे. कुठलं बी एका ठिकाणचं काढा. हा बघा इथलं काढा आपण, हे CH2H कुठलं बी एका ठिकाणचं काढा. अल्फावरचा OH काढून टाकावा व त्याच्या शेजारच्या कार्बनवरचा H काढून टाकावा, मायनस H2O. अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड काढावा, काढला. CH3 CCH3 डबल बॉन्ड CH2, आयसोब्युटिलीन तयार झालं टर्शरी ब्युटिल अल्कोहोल पासून. अरे कळालं का नाही कळालं. हे सगळे अशा रिॲक्शन्स आहेत, अतिशय सोपे आहेत. मी फक्त एक वाक्य तुम्हाला सांगितलो, तेवढं एक वाक्य कळालं, त्याचा वापर करा, रिॲक्शन करा. वेगवेगळं सांगा, असे किती बी रिॲक्शन आपण घेऊ द्या, त्याचा अर्थ एकच आहे, वेगळं का सांगण्याची आवश्यकता नाही. आणि पुस्तकात एक उदाहरण देते तेवढे आपण घेऊयात. ओके बघा, हे लिहून घ्या टर्शरी अल्कोहोलचं. अजून एखादं उदाहरण घेऊ आपण. बघा ठीक आहे. आता हे तुमचा टर्शरी अल्कोहोल आहे. इथे लिहितो मी कॉन्सन्ट्रेट H2SO4. OH कुठे जोडलं इथं, हा अल्फा, इथं बी कार्बन आहे बीटा, इथं बी कार्बन आहे बीटा, इथं बी कार्बन आहे बीटा, इथं 3 आहेत आहे का, इथं 2 आहे, इथं 2 आहे. कळालं का. मग तुम्ही किती प्रॉडक्ट करणार, हे किती करणार प्रॉडक्ट, 2 प्रॉडक्ट. एकदा हितलं काढा, एकदा हितलं किंवा हितलं काढा, कारण दोन्ही ठिकाणी 2 आहेत की. आणि म्हणून आपला प्रॉडक्ट येईल. लिहू इथे राईट उत्तर मी, हा का असा प्रॉडक्ट येईल. हे बेन्झीन रिंग पहिल्यांदा इथलं काढतो आहे का, फर्स्ट प्रॉडक्ट. दुसरा प्रॉडक्ट बघा, दुसरा प्रॉडक्ट बघा, हे असंच राहील आहे की नाही. आणि डबल बॉन्ड कुठे येतो, अल्फा आणि बीटाच्यामध्ये येईल नाही, हे असं आणि H2 निघून जाईल. असे 2 प्रॉडक्ट येतील. बरोबर आहे वाक्य. करून बघा, तुमच्या लक्षात येईल. अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत आणि षडाक्षरी शिकल्यावर यावंच लागते. बरं का, असं आहे ते. लोकाला कळत की सांगायला होते षडाक्षरी भारी आहे बाबा, भारी आहे षडाक्षरी. बरोबर आहे काय. आमच्या लोकाला कळे बा, पोरं हसवेल ते आमच्या का. आता पुस्तकातली एक अभिक्रिया घेऊ आपण. पुस्तकात सांगितलेली ती अभिक्रिया का म्हणते ते आपण समजून घेऊ. बघा का म्हणते पुस्तकामध्ये आपल्याला घेताना काय म्हणले माहिती आहे का, प्रोपेन 2OL घ्या आणि त्याचं रूपांतर करा प्रोपेन 1OL. ही 2 स्टेप रिॲक्शन आहे, 2 स्टेप रिॲक्शन. आता पहिल्यांदा काय होतं बघा, प्रोपेन 2OL घेऊ आपण. प्रोपेन 2OL म्हणजेच आयसोप्रोपिल अल्कोहोल. बरोबर का, हे तुमचं आयसोप्रोपिल अल्कोहोल. चला पहिल्यांदा करू आपलं डिहायड्रेशन. पाणी काढून टाकू पहिल्यांदा आपण, रिमूव्ह ऑफ वॉटर मॉलिक्यूल, कॉन्सन्ट्रेट H2O. आता हे अल्फा हे बीटा कुठलं बी घ्या तुम्ही, हे अल्फा बीटा, इथे बी 3 इथले बी 3 आहे, एका ठिकाणचं काढून टाका. आपण असं लिहू घ्यायला कळण्यासाठी. हे CH2 हे H, अल्फावरचा OH व त्याच्या शेजारच्या बीटावरचा H काढून टाकायचं आणि हे अल्फा बीटाच्या मध्ये घ्यायचं. म्हणजे काय आलं आपलं रिॲक्शन, CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्रोपिलिन आलं. पुन्हा काय करा माहिती आहे का, हायड्रेशन करायचं, हायड्रेशन करायचं. आणि तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये पहिल्यांदा घेतो आपण सल्फ्युरिक ॲसिड, पहिली स्टेप, आणि दुसऱ्या स्टेपमध्ये घेतो आपण वॉटर मॉलिक्यूल H आणि OH. हायड्रेशनमध्ये पाणी मिसळले, मग मिसळा पाणी आपण H आणि OH मिसळा फक्त. आणि OH हा निगेटिव्ह पार्ट आहे, मग इथं ॲडिशन करतोय आपण मार्कानिका फ्लोपराचं. हा OH कुठे येईल, ह्या ठिकाणी, आणि हा H कुठे येईल इथे. सॉरी एक मिनिट, उलटं झालं की प्रोपेन 1OL घेतात. सॉरी थोडं गोळ झालं बरं का. उत्तर तेच येते. इथे सुरुवात आपण वेगळी करू, पुस्तकात वेगळा प्रश्न आहे. इथं 2 आहे, CH3 CH2 CH2 OH. ठीक आहे. हा अल्फावरचा OH इथं लिहू का, आणि बीटावरचा H काढून टाकू आपण. H इथला OH इथला H, हे तेच इथे उत्तर आहे की नाही. म्हणजे प्रोपेन 1OL ही पहिली स्टेप आली. आता इथं मार्कानिका सुरू वापरा. हे OH निगेटिव्ह इथं येईल, H इथं येईल, आणि प्रोडक्ट येईल आपला CH3 CH OH CH3 प्रोपेन 2OL. प्रोपेन 1OL पासून प्रोपेन 2OL. आता ही रिॲक्शन तुम्हाला झाली अगोदर, 2 स्टेप रिॲक्शन आहे. मी एका स्टेपमध्येच केलं, डायरेक्ट OH आणि H ॲड केलं. शेवटी काय होत असते, OH आणि H मिसळते आणि अशा प्रकारचा प्रॉडक्ट. अशा प्रकारे प्रोपेन 1OLचं रूपांतर प्रोपेन 2OL झालं. 2 स्टेप रिॲक्शन आहे. अशा प्रकारचं डिहायड्रेशन रिॲक्शन. डिहायड्रेशन रिॲक्शन, अल्कोहोलचं डिहायड्रेशन केल्यानंतर तयार होणारा प्रॉडक्ट हा अल्किन असतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद. ही सगळी माहिती आहे ना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद.